डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22. शिक्षण मंत्री राज्यात कमी पटसंख्येचं कारण देत सरकारी मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात छात्र भारतीच्या वतीनं आज संगमनेर बसस्थानकासमोर निषेध आंदोलन केलं गेलं. शासनानं घेतलेल्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवलं गेलंय. विधानसभा अधिवेशनादरम्यान शालेय शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील 258 शाळा बंद करण्याबाबत माहिती दिली होती. हा निर्णय अन्यायकारक आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा आहे. सरकारी शाळांमध्ये प्रामुख्यानं गोरगरीब, दलित, आदिवासी आणि वंचित समाज घटकातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खाजगी शिक्षणाचा वाढता खर्च सर्वसामान्य कुटुंबांना परवडणारा नाही. ही वस्तुस्थिती असताना शाळा बंद करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर ढकलणारा ठरेल, असंही छात्र भारतीनं म्हटलंय. अनेक ठिकाणी सरकारी शाळांची अवस्था दयनीय झाली असून पायाभूत सुविधा, शिक्षकांची कमतरता, शैक्षणिक साधनांची अनुपलब्धता या गंभीर समस्या निर्माण झाल्यात. मात्र या समस्या सोडवण्याऐवजी शाळा बंद करणं हा पर्याय चुकीचा असल्याचं छात्र भारतीनं स्पष्ट केलंय. मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा छात्र भारतीच्या वतीनं महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असाही इशारा दिला गेलाय. आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो, ज्या शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो, त्या महाराष्ट्रामध्ये गरिबांच्या शाळांचा वाठोळा करायचं काम, उघड वाठोळा करायचं काम कसे चालू आहे हे आपण आपल्या डोळ्याने पाहतोय. तरी आपण पाहत नाही, बघता असं मागं उभं राहतो. ही आपली चुकी आहे, कारण की आपल्याला हे आपलं वाटत नाही. पण उद्या जेव्हा आपली पिढी, लहान लहान पोरं जेव्हा आपल्याला विचारतील, पप्पा मला शाळेत जायचं पण तुमच्याकडे फी नाही, तर तुम्ही त्यांना काय उत्तर देणार आहात हे आपण स्वतः विचार केला पाहिजे. कारण की आज आम्ही इथे उभा आहोत. आज आम्ही आमच्या येणाऱ्या पिढीमध्ये सांगू शकतो की बाळा, जेव्हा ते शाळा बंद करायचं टाइम चालू होतं, आम्ही आंदोलन करत होतो, आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. ही आमची ताकद आहे, आमची हिंमत आहे. आणि या सरकारी व्यवस्थेमध्ये सरकारी जागेवर उभं राहून सरकारची हिंमत होण्याची ताकद आमची आहे आणि आमची ताकद आयुष्यभर राहणार, ही एवढं सांगतो देतो. राज्यामधल्या 17,000 पेक्षा जास्त शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिक्षण मंत्र्यांनी विधिमंडळात अशी माहिती दिली की आम्ही 258 शाळा आम्ही बंद केल्या आहे आणि ही अत्यंत वाईट आणि लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. ज्या शाळा बंद करतायत त्या शाळांची अवस्था अगदी गायांच्या गोट्यासारखी तयार केलेली आहे. त्यांना पैसे द्यायचे नाही, त्या शाळांची लाईट बिलं थकवली जातात, त्यांचे पत्रे गळके असणार, विद्यार्थ्यांना बसायला बेंचेस नसणार आणि शाळेचा दर्जा अत्यंत वाईट करायचा आणि पालक सरकारी शाळेकडे नाही गेले पाहिजे. शाळा का बंद करायच्या आहे तर सरकारी शिक्षकांना पगार द्यायचा नाहीये. शाळा का बंद करायच्या आहे की गरिबाची मुलं नाही शिकली पाहिजे. आणि काय तर सगळ्या खाजगी शाळा कोणाच्या आहे तर सगळ्या आमदार, खासदार आणि मंत्री यांच्या शाळा आहे. ते कुठल्याही पक्षातले असू द्या, ते काँग्रेस असू, भाजप असू, राष्ट्रवादी असू, शिवसेनेच्या या गटातले असू, त्या गटातले असू, या सगळ्या शिक्षण संस्था ज्या आहे त्या या आमदार आणि खासदारांच्या आहे. ते कुणीही सत्तेत आले ते आपल्याला दररोज वेड्या काढायचं काम करतील, पण शिक्षण नावाच्या गोष्टीवरती ते अजिबात काम करत नाही. आज आम्ही छात्र भारतीच्या वतीने संगमनेर बस स्थानक इथे निषेध आंदोलन करत आहोत. पण आम्ही हेही सांगत आहोत सरकारला की सरकारी शाळा हे आमच्या हक्काच्या आहे, गोरगरीब जनतेच्या मालकीच्या आहे, त्या सरकारच्या बापाच्या नाही. त्या टिकवणं तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. इंग्रजांपेक्षाही वाईट वृत्तीचे सरकार म्हणून आज तुमची नोंद झालेली आहे आणि हे अत्यंत गंभीर बाब आहे की जर गरिबांच्या मुलांचं तुम्ही शिक्षण संपवत असेल तर मला असं वाटतं की या महाराष्ट्रातली लोक रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. लोकांना जागा करायचं काम छात्र भारती करत राहील आणि एक दिवस तुमच्या तगड्या विधिमंडळातून खेचल्याशिवाय ही सामान्य जनता राहणार नाही, एवढं सांगतो आणि या शाळाबंदीच्या आंदोलनाचा जाहीर निषेध करतो. या आंदोलनात राज्याध्यक्ष अनिकेत घुले, राज्य संघटक विशाल शिंदे, संगमनेरचे अध्यक्ष मोहम्मद तांबोळी, यश सानप, साई वरपे, ऋतिक जोंधळे, सोहम घुले, अनिकेत खरात, अभिषेक वैराळ, मसिरा तांबोळी, वैष्णवी सोनुले, पायल कानवडे, भरत सोनवणे, किरण मेढे, अपेक्षा हांडे, अनुष्का खरात, आकांक्षा जमधडे, प्रणाली फटांगरे, आर्थिक क्षीरसागर, स्नेहा शिरसाट, सूरज पवार,
मयूर घुले, दत्ता ढगे, रजत औसक, राम अरगडे यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सामील झाले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.